फ्रेंड्स, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर आज आपल्या ग्रेस किचन मध्ये मी बनवणार आहे भरलेले कारले. तर बघा, मी कारले असे घेतलेले आहेत आणि हे थोडं मी वरचं त्याचं काढून घेतलेलं आहे, कारण माझ्या मुलीला ते आवडत नाही. आणि हे आम्ही असे चीर पाडून घेतलेलं आहे बघा मधून सुरीनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग स्टफिंग भरायचं आहे त्याच्यामुळे. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून हे पाण्यामध्ये गरम पाणी बॉईल केलेलं आहे मी, त्याच्यामध्ये शिजून घेणार आहे थोडीशी कारली. आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी मी दाखवते. तर बघा फ्रेंड्स, असं ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला मीठ टाकायचं, कारण मग चव जरा चांगली लागते त्याची. या प्रकारे आपल्याला हे मीठ थोडं टाकून घ्यायचं आहे. बघा फ्रेंड्स, मी इथे पाणी थोडं गरम करायला ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये मी मीठ भरून घेतलेलं आहे थोडं फक्त चवीला तिला थोडं चांगलं लागेल म्हणून. तर आता हे मी बॉईल करायला टाकत आहे कारली. हे बघा, 10 ते 12 मिनिटच आपल्याला ठेवायचंय, म्हणजे थोडं बॉईल करायला. आणि मग ते आपण काढून घेऊ. थंड झाले की आपण त्याच्यामध्ये मसाला जो आपण बनवणार आहोत, शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून ते स्टफ करून मग आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहोत. तर चला आता आपण हे मी शिजून घेते आणि मग तुम्हाला नेक्स्ट दाखवते. बघा फ्रेंड्स, आपले कारले मी जे घेतले होते बॉईल करायला ठेवले होते, ते मी थोडे बॉईल करून घेतलेले आहेत. 10 ते 12 मिनिटं मी ठेवलं होतं त्यांना. आता आपल्याला त्याच्यात जे आपण स्टफिंग भरणार आहोत, शेंगदाण्याचा कूट वगैरे, तो आपण मसाला तयार करून घेऊया. तर चला आता आपण स्टफिंग जी करणार आहोत ते बघूया. हे बघा, शेंगदाण्याचा कूट जेवढे आपले कारले आहेत तेवढ्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर. तुमच्याकडे धने पावडर पण तुम्ही टाकू शकता. सध्या आता माझ्याकडे नाहीये म्हणून मी नाही टाकणार. आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या घरातला तुम्ही जो पण मसाला वापरत असाल तिखटासाठी तो तुम्ही टाकू शकता. हे बघा, एक आणि अजून थोडासा मी वरून टाकत आहे. आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे. जेव्हा आपण कारले बॉईल करून घेतले तेव्हा पण आपण त्यात थोडं मीठ टाकलं होतं थोडं. तर आता थोडस टाकायचं आहे चवीपुरतंच. आता आपण हे मिक्स करून घेते मी हे आणि मग कारल्यामध्ये आपल्याला ते स्टफिंग भरायचं आहे आणि शॅलो फ्राय करणार आहोत आपण. मग मी हे मिक्स करून घेतलेले आहे सर्व मसाले, शेंगदाण्याचा कूट वगैरे. आता आपण हे भरून घेऊया कारल्यांमध्ये. हे बघा, आधीच मी बिया काढून मग ते बॉईल केले होते. बी वगैरे काढायची आपल्याला. बघा, याप्रमाणे आपल्याला ते भरायचे आहे, स्टफ करायचे आहे त्याची. नक्की तुम्ही ट्राय करा, हे खूप छान टेस्टी लागतं. मी शॅलो फ्राईज करायचे आपल्याला, डीप फ्राय वगैरे नाही करायचे. हे मी सगळे आता करून घेते हे आणि मग तुम्हाला फ्राय करताना दाखवते. फ्रेंड्स, हे बघा, मी या प्रकारे कारलेमध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे जो आपण मसाला तयार केला होता तो स्टफ करून घेतलेला आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला. पॅन गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण हे कारले जे आपण स्टफ केलेले आहेत ते याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. खूप छान लागतंय कारली अशी भरलेली. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर मला कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. एक 7-7 मिनिटात आपण एक अंगठ्यांचं एका बाजूने हे करून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत.
तर चला फ्रेंड्स, आपलं एक एक साईडचं आता फ्राय करून झालेलं आहे. आता दुसरी साईड मी हे बघा या प्रकारे मस्त शॅलो फ्राय करायचे आहेत. हे बघा, आता ही दुसरी साईड पण मी फ्राय करून घेते. नक्की तुम्ही ट्राय करा, ही रेसिपी खूप साधी सोपी आहे, इझी आहे. तर चला आता मी हे फ्राय करून घेते. तर बघा फ्रेंड्स, आपले कारले फ्राय करून झालेले आहेत. तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते आणि एकदम साधी आणि सोपी आहे. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट्स देखील करा. तर चला आता नेक्स्ट रेसिपी बरोबर आपण भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.